तेरी ही जन्नत तीर तू तेरी क्यों बेसुरूब दी तू दिल की तस्वीर तेरी ही जन्नत तेरी ही श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे आपल्याला रील क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. तर प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आहे ते आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याबरोबर तुमच्यासोबत अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे. मटेरियल ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण अशा प्रकारे एक व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे. तो व्हिडिओ काय करायचा आहे, ॲड करून 3.24 या सेकंदाच्या बीटमार्कमध्ये 2 भागात कट करायचं आहे. तर कट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. 12.24ला काय करायचं, डुप्लिकेट लेअर करायचे आणि शेवट येऊन डुप्लिकेट लेअर केलेली लेअर आहे ते आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. बघू शकता ह्या दोन्ही एकत्र केलेल्या आहेत. त्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगला येऊन परत 3.24 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये यायचं आहे आणि आपण जो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ दिलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे, याची ही लेअर डुप्लिकेट करून घ्यायची आहे. डुप्लिकेट करून घेतल्यानंतर शेवट यायचं आणि डुप्लिकेट लेअर पूर्ण प्रॉपर अशा प्रकारे घ्यायचे आहे. आणि इथं बघू शकता इथे आपल्याला काय करायचं आहे, 2 भागात कट म्हणजे उरलेला भाग आहे तो कट करायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही लेअर आपण प्रॉपर ॲडजस्ट केलेले आहेत. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, दोन्ही लेअर सेट करण्यासाठी इथं बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा जी आईचा लेअर आहे तो आपल्या ह्या 2 पॉईंटवर काय करायचं, थोडंसं अशा प्रकारे कट करून वरती सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे सेट केल्यानंतर याची साईज आहे ती प्रॉपर वाढवून घ्यायची अशा प्रकारे. वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, खालचा व्हिडिओ आहे तो हे आपल्याला अशा प्रकारे काय करायचं आहे, कमी करून घ्यायचा आहे. कमी करून घेतल्यानंतर खाली सेट केल्यानंतर याची जी साईज आहे ती बघू शकता अशा प्रकारे वाढवून घ्यायची. अशा प्रकारे वरती आहे तो व्हिडिओ आहे तो सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर हा जो मधील आपण रेक्टँगल लेअर दिलेली आहे ती आपल्याला वरती घ्यायची आहे. वरती घेतल्यानंतर काय करायचं, जो आईचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला काय करायचा, अशा प्रकारे लॉंग प्रेस करून खाली घेऊन यायचा आहे. म्हणजे काय होणार, ह्याची जे आपण लेअर केलेली आहे ते आपल्याला अशा प्रकारे दिसून येईल. थोडंसं ॲडजस्ट करून परत आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ आहे तो वरती घेऊन यायचा आहे. तो वरती घेऊन आल्यानंतर आईचा व्हिडिओ आहे तो प्रॉपर थोडासा वरती घेऊन अशा प्रकारे मध्ये जी आपण PNG सेट केलेली आहे ती PNG फक्त याच्यावर अशा प्रकारे सेट करायची. म्हणजे दोन्ही PNG आपल्याला अशा प्रकारे प्रॉपर दिसून येतील. फक्त PNG आहे ते आपल्याला कुठं ॲडजस्ट करायला लागणार आहे ते आपल्याला सेट करून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर सेट केल्यानंतर जी सेकंड नंबरची जी आयडिया आहे अशा प्रकारे बघू शकता, सेकंड नंबरची जी ही आहे लेअर आहे तीही आपल्याला अशाच प्रकारे थोडीशी कमी जास्त करून अशा प्रकारे वरती सेट करायचे आहे. त्याची साईज आहे ती प्रॉपर सेट करायची. बघू शकता अशा प्रकारे साईज आहे ती प्रॉपर सेट करून इथं आपला ॲडजस्ट झालेला आहे. फक्त 2 नंबरची जी PNG आहे ती बघू शकता अशा प्रकारे इथं आपल्याला सेट करायचे आहे. सेट केल्यानंतर प्रॉपर असं इथं दोन्ही कॉम्बिनेशन झालेलं आहे. तिथं थोडंसं आपल्याला इथं काय करायचं, ॲडजस्टमेंट करून हा व्हिडिओ आहे तो सेट करायचा आहे. तर सेट केल्यानंतर बघू शकता की याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपलं प्रॉपर व्हिडिओ सेट झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन बघू शकता आपल्याला खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG दिलेला आहे. तो PNG सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला तर आपल्याला -90 डिग्री रोटेट करून प्रॉपर वरती सेट करायचा आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून परत एकदा स्टार्टिंगला येऊन 3.24ला कट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन एका साईडला आपल्याला अशा प्रकारे PNG सेट करायचे आहे. सेट केल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.